पादांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलं गुलाभं जगन्निहितपाणिमण्डनं मुण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा स्वपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा तीर्थव्रत नेम भावे विना सिद्धी तीर्थव्रत नेम भावे विना सिद्धी मायाची उपाधी कलिशी जना हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी कैवल्य चक्रवर्ती योग्यांची माऊली साधकांचे मैबाप ज्ञानाधिकार ज्ञानोबा या अभंगातून परमार्थ करणाऱ्या साधकाला या परमार्थातलं अर्थात साधनेतलं वर्म प्रतिपादन करतात। विठ्ठल मनुष्य जीवनाची सार्थकता ही भगवत दर्शनाने भगवत प्राप्तीने होत असते। तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या। जोपर्यंत आपल्याला अर्थात मानवाला भगवत साक्षात्कार होत नाही, देवाचा साक्षात्कार होत नाही, देव प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याचं जीवन हे सफल होत नाही। आणि म्हणून आपल्या जीवनाच्या साफल्याकरता प्रत्येक मानवाने भगवत दर्शनासाठी भगवत प्राप्तीसाठी साधना केली गेली पाहिजे, उपाय केले गेले पाहिजे। पण अज्ञानाने भ्रमाने मनुष्य भगवत प्राप्तीचा मार्ग सोडून देतो आणि डोळे झाकून नुसतं संसाराच्या प्राप्ती करता रात्रंदिवस अशा प्रकारचा झटत राहतो। प्रपंच कविशी काय सायास कविशी प्रपंच दिननिशी
दिननिशी म्हणजे रात्रंदिवस. दिन म्हणजे दिवस आणि निशी म्हणजे रात्र. रात्रंदिवस मनुष्य सायास करत राहतो. तो कशासाठी? प्रपंचासाठी. प्रपंचासाठी. मग कोणी असतं प्रपंचासाठी सायास करत. पण शास्त्राचं आणि संतांचं मनोगत हे आहे की मनुष्य देह हा प्रपंचासाठी नाही, भगवत प्राप्तीसाठी हा मानव देह निर्माण केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी देवासाठी सायास करायला. देवा पाहावया करीव सायास, करीव सायास. देवा पाहावया करीव सायास, करीव सायास. ना धरी हे आस, ना धरी हे आस, नाशिवंत. धरी हे आस, धरी हे आस, नाशिवंत. देव पाहावया करीव सायास, देव पाहावया करीव सायास. देव पाहावया करीव सायास, देव पाहावया करीव सायास. धरी हे आस, नाशिवंत. धरी हे आस, नाशिवंत. धरी हे देव पहावया करीव सायास. देवाला पाहण्यासाठी सायास करावे. जिजाबाईला उपदेश करत असताना तो देव पाहावया करीव सायास. देव पाहण्यासाठी सायास करावे. देव पाहावा वाटूनही उपयोग होत नाही, त्याच्यासाठी सायास करावे लागतात. देव मिळवला. कुणी मिळवला? ज्यांनी सायास केले त्यांनी देव मिळवला. देवतीही बळे धरिला सायासे, करुणिया नाश उपाधीचा. सायास करून त्यांनी आपल्या बळाने सायास केले, प्रयत्न केले, खूप अट्टहास केला आणि उपाधीचा नाश करून, उपाधीला बाजूला करून देव धरला. पण सायासच केली. असं नाही दे राहील पंगावरी. कोणी असो महाराज, देवाच्या प्राप्तीसाठी ज्याची त्याला सायास करावे लागतात. कोणी त्याचा बाप संत असला म्हणजे मुलाला लगेच संतपणा देऊ शकत नाही. संत हे जरी कृपाळू असले, सगळ्या विषयीची अंतःकरणामध्ये दया असली, जरी संतांना असं वाटत असलं की सगळं जग मुक्त व्हावं, सगळं जग सुखी व्हावं, ज्ञानोबांची अपेक्षा होती किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीही लोकी. ही मागणी ज्ञानोबाईंनी आपल्या सद्गुरूकडं निवृत्तीनाथाकडं केली. त्यांची अपेक्षा होती सगळं जग सुखी व्हावं. पण नुसतं सुखी व्हावं वाटले आणि जग सुखी होणार. जर त्यांच्या इच्छेप्रमाणे जर त्यांच्यात सामर्थ्य असतं की सगळं जगाला मुक्त करायचं, मला सगळं जगाला त्यांनी मुक्त केलं असतं. पण भानगड ही आहे, त्यांना वाटलं तरी सुद्धा मुक्त करता येत नाही. ते तर झालं. जरी संतांना वाटलं की यांना मुक्त करावं, तरी जोपर्यंत त्याची योग्यता होत नाही तोपर्यंत काही उपयोग होत नाही. त्याची योग्यता म्हणजे त्यांनी उपदेश केल्यानंतर, त्यांनी कृपा केल्यानंतर त्या कृपेची तरी योग्यता, पात्रता त्याच्या ठिकाणी पाहिजे. काय उपयोग आहे? नपुसका पुरुषाशी काय करील बाईल त्यासी. विठ्ठल 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 त्याची योग्यता झाल्यानंतर
तुकोबाईंना गुरुकडे जावं लागलं नाही. गुरु तुकोबाईंकडे शोधित आले. सापडविले वाटे. सापडविले म्हणजे तुकाराम महाराजांनी सद्गुरूला सापडवलं असं नाही. गुरुनी तुकाराम महाराजांना सापडवलं. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेवला का. कारण त्या योग्यतेचे तुकोबाई झालेले होते. आंबा पाडाला आल्यानंतर पोपटाला चिठ्ठी पाठवावी लागत नाही. बरोबर पोपट येतो. असं योग्य झाल्यानंतर संत मुक्त करते. पण ती योग्यता प्राप्त करण्यासाठी सायास करावे लागतात. विठ्ठल विठ्ठल करावे लागतात. साधक अवस्थेमध्ये त्याला खूप सहन करावं लागतं. आणि मग ते सायासानेच देव भेटतो. ज्यांनी देव धरला, ज्यांनी देव प्राप्त केला तो सायासाने प्राप्त केला. देवतेही बळे धरिला सायासे. आणि मग सायास करायचे म्हणजे नेमकं काय करायचं. संसारातले सायास आपल्याला माहिती आहे. पण देवाला धरण्यासाठी सायास करायचे म्हणजे नेमकं काय करायचं. तर त्याच्या प्राप्तीसाठी शास्त्राने जी साधनं सांगितली ती साधनं करायची. साधनं करायची. सायास साधनाचा सायास करावा लागतो. आणि मग साधनाच्या सायासाने देव काय होतो प्राप्त होतो. आता महत्वाचा मुद्दा थोडा इथं पुढे याच्या पुढे. शास्त्राने भगवत प्राप्तीची साधना सांगितलेली आपण ती केली. सायास ही केले. पण कधी कधी सायास करूनही फल पदरात पडत नाही. कुठेही म्हणजे फक्त परमार्थातच असं आहे असं नाही. संसारात सुद्धा कधी कधी घडतं असं की ज्या एखाद्या वस्तूच्या प्राप्तीसाठी साधन असतं ते साधन आपण केल्यानंतर एखाद्याला त्याच साधनाने त्या फलाची प्राप्ती झालेली दिसते. आणि एखाद्याला ते साधन करूनही ते फल त्याला प्राप्त होत नाही. त्याला फल मिळालं नाही, प्राप्त झालं नाही असं आपल्याला दिसून येतं. असं का घडतं. असं का घडतं. बाकीच्याचा द्या सोडून आपलंच घ्या ना. आपण तरी भक्तीच करतो ना. साधनच भक्ती म्हणजे काय. साधनच आहे. नामस्मरण करणं, कीर्तन करणं, देवाची पूजा करणं, पारायण करणं ही काय भक्ती आहे. हेच तर साधू संतांनी केलं. हीच भक्ती करून त्यांनी देव मिळवला. आपल्याला कुठे भेटलाय अजून. स्वप्न तरी आलाय कधी. आपण करतोय. नसेल सगळ्याकडून नाही घडत तेवढं. जेवढं करायला पाहिजे तेवढं जरी घडत नसलं पण बरीच माणसं अशी करतात. अखंड रात्रंदिवस साधना करत असताना दिसतात. पण तरीही फल पदरात पडत नाही. का. ऐका. साधन करून जर फल मिळत नसेल तर त्याचा अर्थ आहे आपलं साधन चुकीचं आहे. बरोबर आहे. पंढरपूरला जायचंय. पंढरपूरला जाण्यासाठी एसटीनं जाता येतं. एसटी हे साधन आहे. एसटीत बसलो, एसटीचं तिकीट काढलंय, प्रवास झालाय पूर्ण, एसटी ठिकाणाला पोहोचली पण पंढरपूरला नाही पोहोचला. दुसरीकडेच पोहोचलाय कोल्हापूरला. कसं काय. पंढरपूरला जाण्यासाठी एसटीत बसलो, कोल्हापूरला कसं काय पोहोचलो. याचा सरळ सरळ अर्थ आहे तू पंढरपूरच्या एसटीत बसलेला नाही. जी एसटी पंढरपूरला
आहे त्या एसटीत न बसता कोल्हापूरला जाणाऱ्या एसटीत बसला. तसं तर नाही होत. आपलं फल मिळवायचंय भगवत प्राप्तीचं आणि जे साधन भगवत प्राप्तीचं नाहीच आहे त्याच साधनाला जर आपण भगवत प्राप्तीचं साधन समजून आपण करत नाही असं नाही म्हणता येणार. कारण भगवत प्राप्तीची साधनं आणि संसाराची साधनं कळणं एवढं काय आता कठीण राहिलेलं नाही. हीच साधनं आहेत ना. नामस्मरण कीर्तन कलियुगामध्ये तर हेच भगवत प्राप्तीचं साधन आहे. आणि याच साधनाने या सगळं पूर्वीच्या मंडळींनी आपलं साध्य प्राप्त केलं. हीच द्वादशाक्षरी ध्रुव अढळ पद पावला प्रल्हाद रक्षिला अग्निशस्त्रापासून जळा विठ्ठल तुम्ही द्यावे वेळोवेळा तो हा कळी काळापासून सोडवी न आवले. पकवायला नुसतं कीर्तन ऐकायचं नसतंय, मध्ये मध्ये ती वाजवायचं. विठ्ठल विठ्ठल मग साधना करूनही साध्य प्राप्त होत नाही. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे साधन जरी अचूक असलं. ऐका, कधी कधी साधनच जर चुकलं तर मग फल नाही मिळत. कधी कधी साधन अचूक असतं, ते साधन केल्यानंतर त्या साध्याची प्राप्ती होणारच आहे. हे जरी खरं असलं पण कधी कधी साधन करताना साधनात चूक होते. काय होते? साधनात चूक होते. म्हणजे साधनात का बरं चूक होते? कारण साधन कसं करायचं, काय करायचं, त्या साधनातलं वर्म त्याला कळालेलं नसतं. विठ्ठल विठ्ठल साधन जरी तेच असलं पण ते करताना जर चुकलं, त्याच्यातलं वर्म जर लक्षात नाही आलं तर मग केलेला सगळा सायास हा वाया जातो. वाया. वर्म चुकल्या नव्हेची कारण केला होय शीन अवघाची. जर वर्म चुकलं साधनातलं तर केलेला सगळा शीन वाया जातो, कष्ट सगळं वाया जातं, काही उपयोग होत नाही ते करून. वर्म कुठल्याही साधनातलं वर्म फार महत्वाचं असतं. चुकले या वर्म फेरा पडे. विठ्ठल 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 तर मग सगळे साया, सगळे कष्ट पहिल्यापासून सगळं वाया जातं. म्हणून साधना करणाऱ्याने जे साधन करायचंय ते नुसतं साधन करून, नुसते सायास करून चालत नाही. ते साधन करत असताना वर्म जाणून साधन करावं लागतं. सवर्म साधना केली तर फलप्राप्ती होत असते. वर्म चुकू द्यायचं नाही. व्यवहारात सुद्धा तसंच आहे. परमार्थ तसं आहे नाही, असं काही नाही. म्हणजे प्रपंचामध्ये सुद्धा व्यावहारिक जीवन जगत असताना सुद्धा या वर्म फार महत्वाचं. एक कोकणातलं कुटुंब पंढरपूरला आलं आणि त्यांना देवाची महापूजा करावी अशी इच्छा निर्माण झाली. पूर्वीचा काळ होता, आता संकेत नंबर एवढे नव्हते, लगेच नंबर लागला. देवाची महापूजा झाली आणि मग ते देवाची थाटच असतो देवाचा.
पुरणपोळी ते देवाला पुढे नैवेद्याला. मग तो देवाचा जो नैवेद्य आहे, ते प्रसादाचं जे ताट आहे ते मग ते यजमानाला दिलं जातं. पूर्वी देत होते, आता काय माहित नाही, अजून देतात ना. पूर्वी द्यायचे ते यजमानाला ते ताट देवाच्या प्रसादाचं. ते ताट ते यजमानाला भेटलं, तो कोकणातला भात खाणार. ती पुरणपोळी इलायची टाकून पुरण हे केलेलं, पुन्हा गावरान तूप लावलेलं, पुरणपोळी, भजे, दही, सगळं. ती पुरणपोळी म्हटलं की ते राजा जेवण एकटं नसतंच. राजा चाले ते वैभव सांगा ती एकटं नुसती पुरणपोळी थोडी असते, मग बाकीच्या सगळ्या असतातच. आणि मग ते असं त्याने ती पुरणपोळी खाली, त्याला खूपच आवडली. ते म्हटला, का ग बायकोला, घरी गेलं तुला असं करता येईल का? ती जरा शिकलेली होती, म्हणजे अनुभव नव्हता पण पुस्तकी ज्ञान होतं. पुस्तकं शिकलेली होती. ती म्हणे त्यात काय, मी आता त्या मॅडमला विचारते, त्या स्वयंपाक करणाऱ्या, आणि लिहून घेते सगळं. घरी गेलं तुम्हाला करून देते. ठीक आहे म्हणजे जा विचार. म्हणे ती पांडुरंगाच्या त्या रसोईमध्ये जी कोणी ती बाई होती स्वयंपाकाची, तिला विचारलं तुम्ही कसं करतात, मला थोडं सांगता का ती पद्धत कशी असते ती. मग तिनं ते सगळं सांगितलं, ह्यानं कागदावर लिहून घेतलं. घरी गेली, 4-8 दिवस झाले, त्याला आठवण झाली की ती कागद लिहून आणला होता, अजून काही पोळी केलीच नाही. म्हणजे तू अजून ती पुरणपोळी कशी करायची काय वगैरे ते लिहून आणलं होतंस, तू अजून ती पुरणपोळी केलीच नाही, करते का? काही पाडवा बिडवा आला असं, करते का पाडव्याला पुरणपोळी? ती म्हणे करते की, त्याच्यात काय झालं. म्हणजे की सगळी सामग्री घेतली, ते लिहून आणलेलं होतं की एवढे 4 माणसाच्या स्वयंपाकासाठी ते पीठ किती घ्यायचं, डाळ किती घ्यायची, गुळ किती घ्यायचा, विलायची किती टाकायची, आमटी किती टाकायची, याचं प्रमाण किती, त्याचं प्रमाण किती, भजे करायचे तर ते किती पीठ टाकायचं, त्यात किती पाणी टाकून ते हे करायचं, सगळं असं लिहून आणलेलं. सगळं झालं. ते पीठ मळलं, म्हणजे कणिक तयार केली मळून, पुरण तयार केलं, ते डाळ शिजवली, त्याला वाटलं, ते गुळ टाकून वगैरे ते पुरण तयार केलं, आणि पोळी करायला बसली. तिला पोळीच जमाना, तिला पोळीच करता येणार. याला तर पोळीची आठवण झाल्यामुळं त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. कधी पोळी ताटात, कधी पोळी ताटात, कधी पोळी. तर सकाळी 9ला बसलेला जेवायला, दुपारी 1-2 वाजले तरी पोळी जी आहे ना, उठून आला स्वयंपाक, किती वेळ झाला तो पोळी करतेस, एवढा वेळ थोडाच लागतो पोळीला. अहो ती म्हणे पोळी जमान आहे. कसं काय जमान आहे? तू पाय ना, तू कसं लिहून आणलं ते वाच की एकदा. ती वाचित होती आणि तिला पोळी जमाच का? पोळी करत होती. पोळीसाठी सायास तिचे सकाळपासून, दिवस उगवल्यापासून चालू होते दुपारपर्यंत. पण दुपारपर्यंत सायास करूनही एक सुद्धा पोळी तयार झाली नाही. म्हणजे ती भाजता आली नाही असं नाही, तिला ती पोळीच लाटता आली नाही. का बरं? कारण ती पोळी करताना वर्म चुकत होतं. तिनं ते लिहून आणलेलं होतं, एक कणकीचा एक छोटा उंडा करायचा, पुरणाचा एक उंडा करायचा, त्याच्यात तो उंडा घालायचा, मग पोळी काय करायची, लाटायची, मग पोळी तयार होती. अशी पोळी तयार झाली की मग ते तव्यावर टाकायची, थोडी भाजली की पुन्हा पलटायची, पुन्हा तूप लावायचं वगैरे. तिनं सगळं ते पद्धत लिहून आणलेली. पण ती पोळी लाटताना, पोळी तयार करत असताना, बनवत असताना ते वर्म चुकत. म्हणजे काय चुकत काय होतं, 2 उंडे करत असतात हे खरंय, एक उंडा दुसऱ्या उंड्यात घालत असतात हेही खरंय, एवढं त्याने लिहून आणलेलं. पण कोणता उंडा कशात घालायचा, कणकीचा उंडा करून त्या कणकीच्या उंड्यात पूर्णाचा उंडा घालायचा का पूर्णाच्या उंड्यात कणकीचा उंडा घालायचा? ती पूर्णाचा उंडा मोठा करून त्याच्यात कणकीचा उंडा घालीत होती, मग पोळी लाटत होती. कसा काय मेळ बसायचा? पोळी सिद्ध व्हावी म्हणून, पूर्णाची पोळी सिद्ध व्हावी म्हणून तिने सायास केले नाही का? सायासही केले. म्हणजे सायास जे केले, ती पोळी होण्यासाठी सायास केले ना. सगळी सामग्री तीच आणली, पण फक्त
ते करत असताना तिचं वर्म चुकलं. जर वर्म चुकलं तर साधी पोळी तयार होत नाही, तर देव कसा भेटायचा? विठ्ठल विठ्ठल बऱ्याच साधकांचे भगवत प्राप्तीची साधना करत असताना साधन कोणतंही असू द्या, मग ते योगाचं साधन असो, ज्ञानाचं साधन असो, तपश्चर्या असो, तीर्थयात्रा असो, कोणतंही साधन असो, त्या साधनातलं वर्म चुकता कामा नये. म्हणून भगवत प्राप्तीसाठी, फलप्राप्तीसाठी सवर्म साधना घडली पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबा या अभंगामध्ये प्रामुख्याने साधना करत असताना त्या साधनेतलं वर्म आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून या अभंगातून वर्म ज्ञानोबा आपल्याला सांगतात. वर्म ज्ञानोबाबाईंना वर्म माहीत झालं तर हा ज्ञानोबाबाईंना माहीत झालं होतं. कसं काय ज्ञानोबाबाईंना वर्म कळलं होतं? ते ज्ञानोबाबाई अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. ज्ञानदेव माने निवृत्ती निर्गुण, 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 ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधली संपूर्ण माझे हाती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते वर्म साधन, साधनातलं वर्म आणि वर्मासह त्या साधनाचं जे फल आहे ते फल अर्थात परमात्मा हा संपूर्ण माझ्या हातात दिला. दिलेली संपूर्ण माझे हाती, माझ्या हातात ते सगळं दिलं. कोणी दिलं तुम्हाला हे सगळं हातात? ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, निवृत्तीनाथाने. आणि त्या निवृत्तीनाथांचं वर्णन करत असताना त्यांना एक विशेषण लावलेलं आहे, निर्गुण निवृत्ती. पण त्या निवृत्तीनाथाने निर्गुण असणारे निवृत्ती. निर्गुण म्हणजे गुणरहित, ज्यांच्या ठिकाणी आता गुण राहिलेला नाही, जे गुणाच्या पलीकडे गेलेले, जे गुणातीत झालेले असे म्हणजे त्या गीतेमध्ये
अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारलेला आहे. कैर्लिंग स्त्रीगुणो नेता नतितो भवती प्रभो किमाचार कथम चेता स्त्रीगुणा नती वर्तती. प्रभो, ही गुणातीत झालेला जो पुरुष आहे त्याचं काय लक्षण आहे? कैर्लिंग स्त्रीगुणा नेता एतान त्रिगुणात अतितः पुरुषः कैलिंगैहि. या तीन गुणाच्या पलीकडे गेलेला अतीत झालेला पुरुष कोणत्या लक्षणाने युक्त असतो? किमाचारः, तो काय आचरण करतो? आणि एतान तीन गुणान कथम अतिवर्तते, आणि या तीन गुणाच्या पलीकडे तो कसा जातो? असे काही प्रश्न अर्जुनाने विचारलेले आहेत. त्या प्रश्नाची उत्तरं दिली आहेत. मग पुढं 14व्या अध्यायातला प्रश्न आहे हा. प्रकाशंच प्रवृत्तींच, तिथून त्या श्लोकापासून सुरुवात आहे. पुढं मग मानापमानयोस्तुल्य तुल्य मित्रारी पक्षयो सर्वधर्म परित्यागी गुणातीतः सहा उच्यते. सहा गुणातीतः उच्यते. तो गुणातीत म्हटल्यात माझा मुद्दा येते. आणि मग त्यात बरेच लक्षणं सांगितलेले. त्याला तो मान अपमानाच्या वेळी सारखा असतो, शत्रू मित्र त्याला समान असतात. बरेच लक्षणं सांगितली. मग लक्षणाचा विचार करायचा नाही आता, फक्त मुद्दा हा गुणातीत शब्दाचं स्पष्टीकरण करायचं. गुणातीत शब्दाचा अर्थ या तीन गुणाचं उल्लंघन करून तीन गुणाच्या पलीकडे जो गेलेला आहे. आता त्रिगुणाचा संबंध त्याच्याशी राहिलेला नाही. असे जे महात्म्य असतात ते गुणातीत असतात. आणि गुणातीत म्हणजे त्याच्या ठिकाणी आता गुणाचा त्याचा संबंध राहिलेला नाही. आणि निर्गुण म्हणजे काय? गुणरहित. गुणरहित झालेला जो महात्मा त्यांना निर्गुण म्हणतात. आणि अशी ही निर्गुण असलेली निवृत्तीनाथ, त्या निवृत्तीनाथाने हे संपूर्ण माझ्या हातात दिलं. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. हे संपूर्ण साधन, साधनातलं वर्म आणि त्या साधनाचं काय जे काय फल आहे ते फलही माझ्या हातात दिलं. म्हणून ज्ञानोबा काय साधनेतलं वर्म आपल्याला सांगू शकतात. वर्म महत्वाचं आहे फलप्राप्तीच्या दृष्टीने. आणि म्हणून ज्ञानोबा वर्म सांगू लागलेले. काय आहे साधनेतलं वर्म? साधना कोणतीही असू द्या, परमार्थामध्ये सगळ्या साधनेसाठी एक वर्म आहे, अत्यंत महत्वाचं वर्म आहे. ते वर्म ज्ञानोबा सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. तीर्थव्रत नेम भावेली नचिके, 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 तीर्थव्रत नेम भावेली नचिके. वायाची उपाधी गरिबीच नायाची उपाधी गरिबीच ना, वायाची उपाधी गरिबीच ना, वायाची उपाधी गरिबीच ना. हरिमोके बना, 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 हरिमोके बना. तीर्थव्रत नेम भावेली नचिके, वायाची उपाधी वायाची उपाधी गरिबीच ना, तीर्थव्रत नेम भावेली नचिके, वायाची उपाधी गरिबीच ना, वायाची उपाधी गरिबीच तीर्थव्रत नेम भाविवीन सिद्धी, वायाची उपाधी कविशी जना.
बाबा लोकांना उद्देशून जन शब्द आहे. अरे बाबानो जना जन म्हणजे लोक. काय सांगता महाराज? अरे सिद्धीच्या प्राप्तीसाठी तू तीर्थयात्रा करतोस, अजून व्रत आचरण करतोस, नेम काय तू लावून घेतलेले आहेत. पण हे सगळं तुझ्या ठिकाणी असेल, हे करत असेल, पण या साधनाने सिद्धी त्याच वेळेला प्राप्त होईल की ज्या वेळेला तुझ्या ठिकाणी काय असेल? भाव असेल. भाव हे परमार्थातलं साधनेतलं वर्म आहे. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. ते आहे दृढ धरावा भाव. ते आहे दृढ धरावा भाव. माझे काय दृढ धरावा भाव. दिला मोठे भाव. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. भाव हा साधनेतलं वर्म आहे. वर्म आणि भावयुक्त होऊन साधना जर केली तरच ती सिद्ध होते, अर्थात सिद्धी प्राप्त करून देते. जर भाव नसेल, भावा वाचून जर साधना केली, मग ती कोणतीही साधना असो, तीर्थ असो, व्रत असो, नेम, हे 3 साधनं सांगितली ज्ञानोबांनी. साधनं एवढेच आहेत असं नाही, साधना अनेक आहेत. तीर्थ, व्रत, नेम, भावे न सिद्धी. भावा वाचून सिद्धी देऊ शकत नाही. भाव नसताना जर तुम्ही हे साधना करत राहिले, वायाची उपाधी करशील. जना लोकांनो, तुम्ही ही व्यर्थ विनाकारण ही उपाधी जमा करा. हे तुम्हाला मुक्त करणारं, भगवत प्राप्ती करून देणारं, फलप्राप्ती करून देणारं साधन नाही, ती उपाधी होऊन जाईल. उपाधी. म्हणून हे करत असताना भाव महत्वाचा आहे. तीर्थ करावं, करू नये असं नाही. साधू संतांनी, शास्त्रांनी ही तीर्थयात्रा करायला सांगितलेली आहे. जवळ सकळ सिद्ध आहे. जवळ सकळ सिद्ध आहे. हात काढावया पाय. हात काढावया पाय. तव तुला पुरे सहित पाहे. तीर्थयात्रे काय नको. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय. तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय. तीर्थयात्रेला तो जा. तीर्थयात्रेला जाण्याच्या बाबतीत तो काय करू नको? चूक करू नको. मनुष्याने मानव देहात आल्यावर तीर्थयात्रा करायला पाहिजे. तीर्थयात्रे सुखी जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संत संदेशी वासुदेव धनी. तीर्थयात्री सुखी जा. तीर्थयात्रेला जायला पाहिजे. त्या मदालसेनी ते बाळ पाळण्यात असताना उपदेश केलेला आहे.
तेथे असती उदंड. तीर्थयात्रा कशासाठी करायची असते? ते काय आयुष म्हणून नाही, फिरायचं नसतं ते. तीर्थयात्रा याच्यासाठी करायची असते की त्या तीर्थात गेल्यानंतर साधू संतांची भेट होते. साधू आणि संत तेथे असती उदंड. तया माझी आत्मज्ञानी जो न बोले वितंड, तो तू गुरु करी, तो तुझ बुजवील प्रचंड. जो आत्मज्ञानी महात्मा आहे, जो वितंडवादाचं बोलणं करत नाही, असा जो आत्मज्ञानी असणारा महात्मा, त्याला तू गुरु कर. आणि मग गुरु करून तो तुला उपदेश करेल आणि त्याच्या उपदेशाने तो तुला काय करेल? बुजवेल, शांत करेल, तुझा सगळा ताप नष्ट करेल. तो तुझं तो तू गुरु करील, तो तुझं बुजवेल प्रचंड. हा उपदेश त्या मदालसेनं पाळण्यात असताना बाळाला केला. तीर्थयात्रा करायला पाहिजे, गरज आहे तीर्थयात्रेची. पण ज्ञानोबा काय म्हणतात, तीर्थ जरी केले पण तीर्थयात्रा करत असताना त्या तीर्थाविषयीचा, त्या तीर्थात असणाऱ्या देवतेविषयीचा, तीर्थयात्रा ज्या शास्त्राने सांगितली त्या शास्त्राविषयीचा जर भाव, श्रद्धा हे सगळं असेल तर उपयोग आहे ना. त्याचा काही उपयोग नाही. पंढरपूरचा महिमा गात असताना, चंद्रभागा तीर्थाचा महिमा गात असताना असं अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिलिया. एकदा नुसतं चंद्रभागा पाहिली तर सगळे तीर्थ घडतात. ही फलश्रुती चंद्रभागेच्या दर्शनाची, स्नानाची नाही, स्नानाची तर पुढची अजून. पण काही लोक तर चंद्रभागेतच राहतात रात्रंदिवस, पाण्यातच बुडलेले असतात. पण त्यांना चंद्रभागेच्या तीर्थाची, स्नानाची फलश्रुती प्राप्त झालेली असं वाटतंय तुम्हाला? वाटतंय? आता तिथं असणारे ते काही ते मासे पकडणारे, ते पैसे शोध हुडकणारे दिवस दिवस पाण्यातच असतात त्या पुलाजवळ. कोण टाकलं का ते मारतात बुडायला घेतले. त्यांना काय ते स्नानाचं फल मिळणार आहे नाही का? कारण त्यांचा काय नाही, भाव नाही, भाव. त्या तीर्थाच्या स्नानाने, दर्शनाने फल प्राप्त होण्यासाठी भाव महत्वाचा आहे. भावयुक्त होऊन ते साधन केलं तरच ते फल देतं, नाहीतर ते केलंच नाही असं सिद्ध. अश्रद्धया हुतम दत्तम, काय पुढं? तपस्तप्तम कृतंचयत असदीत्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्यन्वयी. अश्रद्धेनं, श्रद्धा म्हणजे भाव, आणि त्या श्रद्धेनं रहित होऊन केलेलं तप, दिलेलं दान, केलेलं कोणतंही कर्म ते असत होऊन जातं. असत. विठ्ठल 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 तीर्थयात्रा करावी. पण तीर्थयात्रा ही त्याच वेळेला फळ देते की जर काय असेल, भाव असेल. व्रत करतात काही, कोण चतुर्थी करतं, कधी चांद्रा येते, तिथे व्रत तर फार कठीण आहे. ते जाऊ दे, आपल्याला साधी एकादशी सोमवार काढा ना व्यवस्थित. एकादशी आपल्यासाठी, वारकऱ्यासाठी सुद्धा एकादशी आणि सोमवार सांगितलेलंच आहे ना हो. एकादशी व्रत सोमवार करीती, एकादशी व्रत सोमवार करीती, एकादशी व्रत सोमवार करीती, एकादशी व्रत सोमवार करीती, गोरक्षाची गती होईल रे नो, पादकाची गती होईल. एकादशी
एकादशी व्रत सोमवार न करीती कोणत्यांची गती होईल नेनो. जे एकादशी व्रत करत नाहीत, सोमवार करीत नाहीत, तुकोबाराय म्हणतात की त्यांची कायच गती होईल. काय माहिती हो, कोण जाणे. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ आहे की एकादशी आणि सोमवारचं व्रत हे करायला पाहिजे, करायला पाहिजे. व्रत तसे अनेक आहेत, व्रताचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, पण वारकरी झाल्यानंतर हे तर कमीत कमी एकादशी तर करायला पाहिजे की नाही. एकादशी तर करायला पाहिजे ना हो. तुकोबा म्हणतात की आम्ही एकादशी व्रत करतो. एकादशी व्रत एकादशी करीन उपवासी जाईन अहर्निशी मुखीना. म्हणजे बघा या अभंगामध्ये ना तुकोबा नाही आपण यात्रा कोणती करणार, तीर्थयात्रा ते पण सांगितलेलं आहे. आपण व्रत कोणतं करणार आहे ते पण सांगितलेलं आहे, आणि नियम कोणता करणार आहे ते पण सांगितलेलं आहे. काय सुरुवात? सुरुवात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि करी तीर्थव्रत. पंढरपूरची वारी करीन म्हणजे यात्रा पंढरपूरची करीन, तीर्थयात्रा दुसरी कुठली करणार नाही. आणि व्रत कोणतं करीन? एकादशीचं व्रत करीन. आणि नियम काय करीन? गाईन अहर्निशी मुखी नाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. करायला पाहिजे. नववरणी म्हटलेलं आहे वाडा सायाशी मनुष्य जन्म पावा. व्रते एकादशी करुनी परलोक ठाकावा. एकादशी व्रत करावं आणि एकादशी व्रत करून परलोकाची प्राप्ती करून घ्यावी. हे साधन अर्थात एकादशी व्रत करून परलोक प्राप्त करावा ज्ञानोबा सांगतात. म्हणजे व्रत, तीर्थ यात्रा, व्रत हे भगवत प्राप्तीचं साधन आहे. पण हे व्रत जरी केलं त्या व्रतासाठी सुद्धा त्या व्रत करणाऱ्याला ज्या देवतेच्या उद्देशानं व्रत करतो त्या देवतेवर श्रद्धा असावी लागते, भाव असावा लागतो, त्या साधनावर विषयीचा भाव असावा लागतो. तरच काय होते? फलप्राप्ती होते, अन्यथा फलप्राप्ती होते. म्हणून तीर्थ व्रत नियम म्हणजे आता एक तीर्थ जे असतं का नाही त्या त्या स्थानात गेल्यावर ते त्यावेळेला ते करायचं, त्याच्यात स्नान वगैरे करायचं असतं. व्रत जे असतं हे ते निमित्ताने त्या तो काल आल्यानंतर ते करायचं असतं. काळाच्या निमित्तानं ते घडतं ते.
पण नियम जो असतो तो दररोजच्यासाठी असतो. मनुष्याच्या जीवनामध्ये नियम पाहिजे. नियम ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये नियम नाही, साधू संत तर त्याला कुत्रच म्हणतात. काय काही नित्य नियमावीन अन्न खायतो श्वान. श्वान म्हणजे कुत्र. कुत्र नित्य नियमा वाचून जो अन्न खातो तो कुत्रा आहे. कुत्रा कुत्र्याला काही नित्य नियम नसतो. उठलं की त्याचं काय होतं, सुरू होतं त्याचं. पण माणसाचा जन्म प्राप्त होऊन सुद्धा जर तो तसंच करत असेल, त्याला काही उठलं झोपेतून उठलं गेलं की ते काय पुढचा काही विधी नाही, काय नाही काय नाही, लगेच खायला सुरू करत असेल कुत्रा आहे समजा. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये नियम पाहिजे. काहीतरी नियम करावा मनुष्य. सकाळी उठल्या उठल्या लगेच खात बसू नये. उठल्या उठल्या सुरुवातीला भगवंताचं स्मरण करावं. हे काही श्लोक सांगितले ना, करावे वसते लक्ष्मी मुली सरस्वती कर्मध्येतो गोविंद भारती करदर्शनम. प्रतिमातेला वंदन करावं. समुद्र वसनी देवी पर्वतस्थन मंडली विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमी. नवग्रहाचं स्मरण वगैरे, भगवान विष्णूचं भगवान शंकराचं वगैरे ते पंचदेवतीचं स्मरण करून मग आपण आपल्या अंतरुणावरून उठावं, बहिर्देशाला जावं, दंतधावन करावं, स्नान करावं आणि मग स्नान करून पवित्र होऊन देवाची आपण आपलं जे उपास्य दैवत आहे त्या उपास्य दैवताची पूजा करून संध्या करून काय ज्याचा मग काही नियम आहे. ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायचा, भगवद्गीतेचा पाठ करायचा, काही श्लोक वगैरे, काही मंत्राचा जप वगैरे, काही नियमानं ते दररोज घडलं पाहिजे. आज काय आज जास्त दिवसभर केलं उद्या काहीच नाही केलं त्याला अर्थ नाही. नियमानं नियम ठेवायचा. 21,000 दररोज जप करायचाच, 51,000 जप दररोज करायचाच. नियमानं जेवढा होईल तेवढा नियम करा, पण तो नियमानं तेवढा झालाच पाहिजे. नियम महत्वाचा आहे. नियम दररोज एवढे अभंग वाचायचे, दररोज 500 वाक्य वाच. काहीतरी नियम केला पाहिजे मनुष्याने जीवनामध्ये. कारण हा नियम आपल्याला भगवत प्राप्तीच्या जवळ घेऊन जात असतो. नियम महत्वाचा आहे. पण नियम जरी केला, पण नियम करत असताना सुद्धा काय महत्वाचं आहे, भावच महत्वाचा आहे. भाव नसेल लागला वाचायला नुसताच जप करायला, तो मंत्रही फळ देत नाही. जर त्या मंत्रावर विश्वास नसेल, भाव नसेल तर विठ्ठल 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 ज्ञानोबा म्हणतात की तीर्थव्रतने भावेवी न सिद्धी वायाची उपाधी कविशी जना. भावा वाचून तू ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी जर जमा करत बसलास, तीर्थयात्रा करतोय, व्रताचरण करतोय, अनेक प्रकारचे नियम करतोय, अजून बरेच कोणी काय करतं कोणी काय करतं. ह्या सगळ्या गोष्टी जरी जमा केल्यास आणि भाव नसेल तर याने देव भेटणार नाही. ह्या सगळ्या तू मिळवलेल्या गोष्टी ह्या सगळ्या तुझ्या करता उपाधी बनतील. उपाधी, आणि त्याच उपाधी तुला अहंकार निर्माण करून तुला देवाच्या प्राप्तीमध्ये प्रतिबंध निर्माण करते. म्हणून भाव महत्वाचा आहे. काय एवढा भाव महत्वाचा आहे त्याचं कारण द्वितीय चरणामध्ये भाव बळे
भाव विठाल विठाल भावबळे आकळे येरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. आपण जी साधना करतो हे देवाच्या प्राप्तीसाठी, देवाच्या साक्षात्कारासाठी, देव भेटावा यासाठी, आणि तो फक्त भावाने आकळला जातो. आपल्या हातात येतो. भावास वाचून दुसऱ्या कशानेच तो काय होत नाही, आकळला जात नाही. तो भाव पाहतो. मला भाव. आपण नामस्मरण किती केलं हा हे पाहत नाही, किती दिवसापासून करतो हे पाहत नाही, किती पारायण केले हे पाहत नाही, किती कीर्तन केले हेही पाहत नाही, किती ग्रंथ शिकला हेही पाहत नाही, किती लोकांना शिकवलं हेही तो बघत नाही. तो जो पाहतो ते काय पाहतो, भाव पाहतो. याच्या अंतःकरणामध्ये भाव किती आहे. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी भावाची, भावाची पाये जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी भावाची, पाये जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी भावाची, भावाची पाये जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाये जोडी भावाची, पाये जोडी भावाची. अंतरीची स्वरात पडी जा की तू स्वर सुटून कमी लागला मला. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, भावाची जोडी पाहे भावाची. तो वरच पाहतच नाही, तो आतलं पाहतो ना. म्हणून तर साधू संतांनी सुद्धा उपदेश करत असताना तुकोबाईंनी तर जेव्हा जेव्हा साधन सांगितलं तेव्हा भाव भावी गावी गीत शुद्ध करून या चित्त. भावाने गीत गायलं पाहिजे. कीर्तन करताना भाव पाहिजे, नामस्मरण करताना भाव पाहिजे. हा भाव फार महत्वाचा आहे. भाव असला की तो आकळला. तो स्वतः सांगतोय, आम्ही भावाचे पाहुणे बोलते या, पै भक्ती एकिमी जाणी, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे बोलते. भाव पाहतो. तो भावाचा मुकेला थोर, प्रेमाचा मुकेला आजी दुष्काळ तयारला. भाव म्हणजे प्रेम. थोडा फरक आहे प्रेमामध्ये आणि भावामध्ये. प्रेम नसतो प्रथमावस्था भाव इति उच्यते बुधैहि. प्रेमाची पहिली अवस्था म्हणजे भाव. प्रेम ही उच्च अवस्था आहे. त्याच्या अगोदरची जी अवस्था आहे त्याला भाव म्हणतात. भाव. आणि हा भाव पाहिजे. देव त्या ज्याच्याजवळ भाव आहे त्याच्याकडे जातो. त्या दुर्योधनाने तो आपल्याकडे यावा त्याच्यासाठी त्याने काय केलं नव्हतं. ज्या वेळेला कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध ठरायचं होतं, नको हा युद्ध. कारण युद्ध झाल्यानंतर खूप मोठी हानी होणार, सगळा नरसंहार होणार. त्याच्यामध्ये मोठे मोठे योद्धे, पराक्रमी, शूरवीर असणारे महाराज असे सगळे मारले जाणार, सगळे राजे लोक मारले जाणार. हे युद्ध काय सामान्य नव्हतं.
महाभारतीय युद्ध 18 अक्षौहिणी सैन्य होतं आणि एक एक असा शिव होता. ज्ञानोबांनी वर्णन केलं, एकेकाचे मनोव्यापारे हे विश्वची होय समोरे. हा एकटा न पुरे कृपाचा. अशी सगळी मंडळी होती आणि मग या सगळ्यांचा विनाश होणार. युद्ध चांगले नसतं, तो कोणाचंही असो. मग ते महाभारतात तर चांगलं नव्हतं, आता तर चांगलं असं थोडंच आहे. भयंकर स्थिती निर्माण होत असते त्या देशामध्ये की ज्या देशामध्ये युद्ध चालू असतं. नको युद्ध व्हावं म्हणून, युद्ध टाळलं जावं म्हणून पांडवांनी भगवान श्रीकृष्णाला शिष्टाई करण्यासाठी म्हणून हस्तिनापूरला पाठवलं. आता भगवान श्रीकृष्ण येणार आहेत ही बातमी हस्तिनापूरमध्ये कळाली. शकुनी होता तिथे. त्यांनी षडयंत्र जर नाही केलं तर नवं. त्यांनी सांगितलं, दुर्योधना, पांडवाचं आणि कौरवाचं जर युद्ध झालं नाही झालं, फक्त त्या पांडवातून फक्त याला बाजूला का, पांडवात काही नाही. पांडवांना संपवणं मग माझ्याच्या अवघड नाहीये, शकुनी म्हणत होता. कारण हा षडयंत्र करणाऱ्यातला चांगला तो शिरोमणी होता ना. फक्त प्रतिबंध कोणाचा होता, याला काट फक्त तेवढाच होता. त्याला बाजूला कर, त्याला जर तुझ्या बाजूला घेतलं विजय तुझा झाला असेल. आणि हे खरंच होतं. सगळे शास्त्र तेच सांगतं, यत्व योगेश्वर कृष्ण, जिथं कृष्ण तिथं विजय. विजय तुझा होणार, तर त्याला तुझ्याकडे घे. असे तिकडे किती अजून आले तरी काय फरक पडत नाही. फक्त हा तुझ्या बाजूला आला पाहिजे. कसा घ्यायचा, अरे तो येणार आहे, मग असं त्याचं स्वागत कर, अशी त्याची व्यवस्था कर की तो तुझ्याच बाजूला राहायला पाहिजे. आणि मग महाराज तो आल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली. हस्तिनापूरची सीमा जिथपर्यंत होती तिथून पाय घड्या टाकल्या, फुलं अंतरली. त्याच्या स्वागतासाठी म्हणून या हस्तिनापूरमध्ये असणाऱ्या तरुण युवती, सुंदर स्त्रिया ते ओवाळण्यासाठी ताटं घेऊन अशा दोन्ही बाजूने उभ्या केलेल्या होत्या. आणि स्वतः दुर्योधन, कर्ण, दुःशासन, पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य ही सगळी मंडळी स्वागतासाठी आलेली होती. भगवान श्रीकृष्ण उद्या येणार आहेत हस्तिनापूरला, एवढी दुर्योधनाने तयारी केलेली होती. त्याला भगवान श्रीकृष्णाला राहण्यासाठी स्वतःचा महल त्याने रिकामा केला होता. दुसरीकडे गेला आहे तो. भगवान श्रीकृष्णाला आल्यानंतर त्यांच्या निवासासाठी तिथे व्यवस्था केलेली होती. विदुर काकांना समजलं की भगवान श्रीकृष्ण येणार आहे. माहिती होतं विदुर पहाटे विदुर काकाशी झोपलेली. पहाटे एकदम असं ब्रह्ममुहूर्तावर विदुरांची पत्नी काय सुलभा एकदम जागी झाली. अहो 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 उठा ना उठा ना. काकांना उठवलं झोपेतून. अहो मला स्वप्न पडलं, पण स्वप्न खूप चांगले स्वप्न. काय पडलं स्वप्न तुला? मग ती विदुर काकी सांगत होती की मला स्वप्नात असं वाटलं की भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी आलेले, असं मला जाणवलं. विदुर काका म्हणतात, अगं खरंय तुझं. काल माझ्या कानावर गोष्ट आलेली आहे की भगवान श्रीकृष्ण शिष्टाईसाठी म्हणून हस्तिनापूरला येणार आहे. त्याच्या अगोदर विदुर काकांना त्या हस्तिनापूरमधून बाहेर गेलेले होते. ते हस्तिनापूरच्या बाहेर कुटिया करून तिथं राहत होते, तपश्चर्या करत होते.
आणि विधू काका म्हणतात की मला तर असं वाटतंय की भगवंताने निमित्त केले शिष्टाईचं, पण शास्त्र असं सांगतं की 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्या तपश्चर्या करणाऱ्याला परमात्मा भेट देण्यासाठी येतोय. 12 वर्षापासून आपलं तप चालू आहे. पाहुण्या झाडे वळवळूनिया पाला खाऊनी विठ्ठला अळवावे, हे साधना आपण करतोय. मला तर मनात असं वाटतं की तो आपल्यालाच दर्शन देण्यासाठी, आपल्यालाच भेट देण्यासाठी तो आलेला आहे. असं सांगितलं. त्यांचं बोलणं चालू होतं. त्या सुलभेलाही आनंद वाटला. आणि मग आता भगवान येणार म्हणून ह्यांनी सगळं ओळखले. लोक त्यांचा काही त्यांचा नित्यनेम असेल, जप असेल, ती पटकन ओळखला. आणि भगवान आपल्याला जवळ तर जाता येणार नाही, बोलता तर येणार नाही. आपण तर पण लांबून कमीत कमी डोळ्याने तरी देवाला पाहू म्हणून हे विधू काका आणि सुनभा समुद्रासारखं समाज आलेला मला स्वागतासाठी. इथं स्वतः राजा राजपुत्र सगळे आले, बाकीचा समाज काय कमी येणार नाही. कमीत कमी दुरून तरी देवाचं दर्शन आपल्याला होईल म्हणून अशा अपेक्षेनं, अशा आशेनं ते आलेले. भगवान श्रीकृष्णाचा रथ आला. स्वागतासाठी हे सगळे उभे होते. मोठे मोठे अशा फुलाच्या माळा घेऊन, गुलाल घेऊन काही फुलं उधळीत होते. पण भगवान श्रीकृष्णाचं कोणाकडेच लक्ष नाही. किती पायगड्या टाकल्या, तर किती फुलं अंतरले, तर कोण कोण ताटं घेऊन उभा आहे, कोण कोण फुलं घेऊन उभा आहे, गुलाल कोण उधळीत आहे, हे तरी काहीच पाहिलं नाही. मला हे वरच्याला आपण बोलतो कारण आपल्याला आतलं कळत नाही. तो लय मन कावडा आहे, तो आतलं जाणतो. आतलं वरच्याला तो बोलत नाही. त्याचं लक्ष अशा भिरभिरत्या नजरेनं एवढ्या समुद्रासारख्या जनसमुदायामध्ये फक्त विदुर काका कुठे, तर विदुराच्या काकी कुठे हे तो पाहतो. भिरभिरत्या नजरेनं असं पाहायचं. आणि मग भगवान श्रीकृष्णाला सर्वांच्या पाठीमागं काका आणि ती सुलभा अर्थात काकी पाठीमागे उभे, हात जोडून वर हात करून नमस्कार करतायत आणि भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून असे टाचा वर करू असे पाहू लागलेले. भगवंताला काकांचं दर्शन झालं. मग अशा भक्ताचं दर्शन करण्यासाठी परमात्मा उतावळा असतो. मग अचक्षुषी डोळे नरवरेने म्हटले, मी अचक्षु असणारा पण अशा भक्ताला पाहण्यासाठी मी डोळे धारण करतो. डोळे या भक्ताला आलिंगन देण्यासाठी मी 4 हात धारण करतो. दोरी दोन्ही भुजालो घेऊनी आलिंग वया लागोनी तयाचे अंग. आणि मग वर हात करून काकांना सांगितलं, काका मी आलो. झालं हे. आत राजवाड्यात गेले. राजवाड्यात त्यांचं काही बोलणं झालं, बोलायचं होतं ते बोलले. अर्थात ते सगळं हे सांगण्यासाठीच आले होते. युद्ध नको व्हा, युद्ध टळावं. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, युद्ध टाळण्यासाठी पांडवांच्या वतीनं मी शब्द देतो की अर्ध राज्य जरी नाही दिलं, तसं तर सगळं राज्य कोणाचं होतं? पांडवांचं होतं. पण अन्याय आणि अर्ध राज्य यांनी घेतलं होतं. अर्ध राज्य दिलं तरी काही हरकत नाही. अर्ध राज्य नाही, 5 गावं जरी दिले तरीही मी युद्ध होऊ देणार नाही. पण दुर्योधनाने सांगितलं, 5 गावं सुईच्या टोकावर बसणे की माती सुद्धा त्यांना युद्ध केल्याशिवाय मिळणार नाही. क्षत्रिय असतील तर त्यांनी युद्ध करावं आणि राज्य मिळवावं. भीक मागून राज्य मिळत नसतं. भिकेसाठी कोण राज्य देतो. झालं ठरलं. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, उद्धवा चला आपल्याला तर निघायचं. ते म्हणे, देवा कृष्णा व्यवस्था सगळी इथं केलेली आहे, निघाले कुठं? काय केली व्यवस्था? म्हणजे सगळा महल मोकळा केलेला आहे. जी सगळी व्यवस्था केली, भोजनाची अशी व्यवस्था होती, मला कुठून आचार्य आली होती काय माहिती.
56 कशाचे पकवान, लाखो पकवान केलेले होते. राजा होत्यात नाही. पण मला विदुर काकाकडे जायचं आणि उद्धवाला सांगितलं की रथ कुठे घ्यायचा, विदुर काकाकडे न्यायचा. रथ घेऊन विदुर काकाच्या त्या झोपडीच्या त्या कुटियाच्या दारात राहिली. रथ धावत आला. विदुर काकांना असं वाटत होतं किंवा जर परमात्मा कदाचित आपल्याकडे आलाच, काहीतरी पाहुणचार करण्यासाठी काहीतरी असावं, काहीतरी सामग्री आणावी म्हणून ती आणण्यासाठी बाहेर गेलेले होते. या काकी त्या गर्दीमध्ये सगळ्या घामाघूम झालेल्या होत्या, घरी आलेल्या होत्या, स्नान करण्यासाठी म्हणून नाणीत गेलेल्या होत्या. बऱ्याच परिस्थिती अशी होती, अंगावरच फक्त वस्त्र होतं, दुसरं वस्त्र नव्हतं. स्नान करायचं असलं की ते वस्त्र काढून ठेवावं लागायचं, स्नान करायचं परत पुन्हा ते वस्त्र घालायचं. असं ते वस्त्र काढून ठेवलेलं स्नान करत होत्या. दरवाजा असा लावलेला होता. रथाचा आवाज आला. काका काही घरी नव्हते. रथ थांबला. भगवान श्रीकृष्ण रथातून खाली उतरले, दारात आले आणि ती दरवाजा झोपडीचा वाजवला. कोण आहे घरात? तुम्ही आवाज टाकेल, कोण आहे? तिने सांगितलं की मी श्रीकृष्ण आहे, द्वार घेऊन आलोय. श्रीकृष्ण म्हटल्यानंतर महाराज देहभावाला विसरून गेल्या. कसलीच सद्बुद्ध नाही, आपल्या अंगावर वस्त्र नाही याची सुद्धा जाणीव नाही, धावतच गेल्या. ती कुटिया तिची झोप काय असं नुसतं असं आडवं लावलेलं असं काय असणार तरी काय. ते काढलं, भगवंताचा हात धरला, भगवंताला घरात घेतलं. मला त्याच्याकडे असं आहे, आपण त्याच्याशी जसा व्यवहार करतो तसा तो आपल्याशी व्यवहार करतो. आपण जसं त्याला बसतो तसंच तो आपल्याला. हे यथा मां प्रपद्यन्ते तं तथैव भजाम्यहम्. तर आपण जशी भक्ती करतो तसंच तो आपल्याला हे करतो. आपण जर त्याचं देहभावाला विसरून त्याचं चिंतन करायला लागलो, देव आपलं स्मरण करतो का? आपण तर त्याचं करतो. तो किती करतो त्याला विचारायचंच नाही, आपण त्याचं किती करतो. जितकं आपण त्याचं स्मरण करतो त्याच्यापेक्षा जास्त तो आपलं करतो, हे निश्चित. देहभावाला काकी विसरून प्रेमाने वेड्या होऊन धावत गेलेले हातात. भक्त ज्याला देहभावाला विसरतो देवही विसरून जातो, त्यालाही कसलीच आठवण नाही. तो तर भावाचाच भुकेला. काकीने हात धरला, घरात आणलं, पाठ टाकला बसायला आणि देवाला खाली बसवलं, त्याच पाठावर बसलं. कुणीतरी सकाळी केळी वगैरे काही अशी आणून दिलेली होती, टोपलीमध्ये केळी होती. आता देव आलेले आहेत म्हणून आता देवाला केळी खायला दे म्हणून केळीचं टोपलं जवळ घेतलं काकीने आणि ती एक एक केळी त्या घडाची मोडायची आणि ते टरपल काढायचं आणि देवाच्या हातात टरपल द्यायचं आणि ते गाभा आपण खायचं. आणि हा सुद्धा परमात्मा काकीने आपल्याला टरपल दिलं, ह्याची सुधच कुठे. त्या बस स्टँडवर कुणी जर केळी खाऊन टरपल टाकली की शेळ्या येतात बघा, आणि त्या जशा टरपल खातात तसा परमात्मा काकीने हातात दिलेलं टरपल खायचा. केळीसह टरपल नाही, आतला गाभा काढलेलं नुसतं टरपल खात होता. तेवढ्यात काका बाहेरून आले. पाहता दारात रथ दिसलेलाच होता. आत पाहिलं तर परमात्मा असा खाली जमिनीवर भुईलाच बसलेला आहे आणि हे अंगावर वस्त्र नाही, काय नाही, नग्न अवस्थेमध्ये. आणि ती स्वतः पाटावर बसली आणि देवाला केळी सोलून देते, स्वतःच गाभा खाते, देवाच्या हातात टरपल देते. हे दृश्य जेवायला काकांनी पाहिलं. काका जवळ गेले, असं असं केलं. मग ते थोड्याशा सावध झाल्या, देवाभाव आल्या. ते उठले, त्यांनी वस्त्र अंगावर घेतलं आणि काका देवाच्या जवळ बसले. त्यांना आसन दिलं बसायला, ते पाटावर बसवलं. देवा प्रभू तुमची काकी भोळी आहे. देवा तुमच्या प्रेमामध्ये व्हिडिओ होऊन अंगावर वस्त्र आहे की नाही, देवाला कुठं बसवावं, काय बसवावं याचं काय तिला कळत नाही.
आणि मग देवाला पाटावर बसून मग काकाने आपली केळी सोलावी, ती टरपल बाजूला टाकावं आणि देवाच्या हातात काय द्यावी, तो गाभा द्यावा. पण देवाने सांगितलं, काका पहिल्या केळी जशी गोडी होती तशी गोडी याच्यात नाही राहिली. काय पाहिलं देवाने? काय होतं विनोद काकांच्या घरी? काय बंगले होते का माड्या होत्या का काय ऐश्वर्य होतं? परमात्मा हे ऐश्वर्य असलं, बाकीचं काय पाहतच नाही. दुर्योधनाकडे गंज होतं सगळं, पण काय नव्हता? भाव नव्हता, भाव. आणि काकाकडं आणि काकीकडं काय होता? भाव होता, भाव. भाव जिथं आहे तिथं तो धावत जातो, भावाने तो आकळला जातो. भाव बळे आकळे एरवी नाकळे. एरवी तो कशानेच आकळला जात नाही. तप करा, तीर्थयात्रा करा, योग करा, कोणतंही साधन करा, कोणत्या साधनाने आकळत नाही. तो सत्य नाही आकळत नाही, ज्ञानाने आकळत नाही, ऐश्वर्याने कशानेच तो आकळला जात नाही. त्याला आकळायचं असेल तर काय लागतो? भाव लागतो. भाव महत्वाचा आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळी तैसा हरी. जो भाव असेल तो आपल्याला, आपण तळ हातावर जर आवळा घेतला, तळ हातावरचा आवळा जसा आपण मोठेत आपण धरू शकतो, तो आपल्याला प्राप्त होतो. तो दिसतोही, कळतोही, चहूबाजूने आपण त्याला पाहू शकतो प्रत्यक्ष. तसं भाव असेल तर तळ हातात जसा आवळा आपल्याला प्राप्त होतो, तसा तो आपल्या अधीन होऊन जातो, आपल्याला प्राप्त होतो. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. करतळावर जसा आवळा असावा तसा परमात्मा आपल्याला प्राप्त होतो. आणि भाव जर नसेल तर बाकीचे कितीही सायास केले तर ते सायास कसे अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. वारियाचा पारियाचा रवा घेता भूमीवरी. रवा, रवा शब्दाचा अर्थ काय? बारीक अशा प्रकारचा कण. आपण गव्हाचा रवा पाहतो ना, गव्हा म्हणजे बारीक कण असतो तो. अशा बारीक कणाला रवा म्हणतात. पण तो रवा गव्हाचा नाही, कशाचा? पारियाचा. पारियाचा म्हणजे पारा नावाचा धातू. आणि पारा नावाच्या धातूचा जो रवा, रवा म्हणजे बारीक असलेले कण, ते जर असे जमिनीवर पडले, ते लहान 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 कण जमिनीत पडले असे, माती वाळत, आणि ते कण जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचे, मिळवायचे, उचलून घ्यायचे म्हटलं तर तो रवा प्राप्त करण्याकरता जसं आपल्याला सायास करावे लागतात, तेवढं सोपं थोडं ते कण उचलून घेणं. ते जसं कठीण आहे तसं भावा वाचून इतर साधनाने देव मिळवणं कसं आहे तसं आहे.
कार्याचा वाद घेता भूमीवरी यत्न तो करी साधन तैसे. म्हणून भाव महत्वाचा आहे. साधनेतलं वर्म म्हणजे भाव आहे. आणि ज्ञानोबा म्हणतात हे वर्म आणि वर्मासह परमात्मा आमच्या हातामध्ये पूर्ण प्राप्त झाला. तो निवृत्तीनाथांच्या कृपेनं ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण जरी संपूर्ण माझे हाती हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी विठोबा रघुमाई ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण जरी संपूर्ण माझ्या हाती हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. झाली देशवा. भगवान पंढरीनाथाच्या चरणी ज्ञानोबा यांच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विनंती. तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवे तू असे ज्ञानेश्वर Namaste.